वेलकम. आस्वाद गुड टेस्टमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज नवीन रेसिपी घेऊन आले आहे. साबुदाण्याचे पळी पापड पाहू शकता. दिसता क्षणी किती पांढरे शुभ्र झाले आहेत आणि तुम्हाला दाखवते कोणत्याही पापडला तडा गेला नाही. एकदम परफेक्ट मेजरमेंट मी तुम्हाला दाखवलेलं आहे आणि 1 किलोचं परफेक्ट माप घेऊन मस्त असे खुसखुशीत, तर पाहू शकता किती खुसखुशीत आपले पळी पापड झाले आहेत. तोंडात टाकताच विरघळणारे पळी पापड आहेत. तळल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे पळी पापड मिळतील आणि वाळल्यानंतर अशा प्रकारे ढीगभर 1 किलोचे पळी पापड होतील साबुदाण्याचे. तर चला मग वेळ न घालवता मस्त अशा रेसिपीला सुरुवात करूया. मार्केटमधून शाबू आणलेला आहे. हा शाबू मोठाड आहे. प्रथम आपण हा शाबू निवडून घेऊया. पाहू शकता वजनी 1 किलो आहे. आता आपण ह्याचं मेजरमेंट करूया. हे मोजून घेऊया एखाद्या भांड्यानं. मी ह्या छोट्या पातेल्याने मोजून घेत आहे. पाहू शकता 1 पातेलं सपाट झालेलं आहे. 1 पातेलं सपाट झालेलं आहे. ह्या मोठ्याशा पातेल्यात आणि दुसरं पातेलं अशा प्रकारे अगदी ॲक्युरेट 2 पातेलं आपले शाबू झालेला आहे. आपल्याला हा शाबू एखाद्या भांड्याने मोजून घालायचं जेणेकरून व्यवस्थित पाण्याचं मेजरमेंट कळते. तर ह्या पातेल्याने 2 पातेले झालेले आहे. 1 पातेला अर्धा किलोचा आहे. 1 किलो शाबू आहे. प्रथम 2 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेते. नंतर 2 पाण्याने स्वच्छ शाबू धुवून घेतलेला आहे. आता आपल्याला भरपूर अशा पाण्यात हा शाबू रात्रभर भिजू घालायचा आहे. पाहू शकता भरपूर अशा पाण्यात हा शाबू भिजू घालत आहे. पाण्याची लेवल अर्ध कांड वरती आहे. पाहू शकता तुम्ही पातेल्यात पाणी थोडंसं वरती दिसत आहे. असं मी पाणी केलेलं आहे जेणेकरून मस्त फुलला जातो शाबू. पाहू शकता पाण्याची लेवल अर्धा इंचपेक्षा थोडीशी जास्त पातेल्याच्या वरती आहे, शाबूवरती आहे. अशा कंडिशनमध्ये रात्रभर भिजू घालायचं आहे जेणेकरून शाबू परिपूर्ण फुलला जातो आणि फुगला जातो. प्रकारे रात्रभर झाकून ठेवणार आहे. शाबू भिजू घालणार आहे. आता सकाळ झालेले आहे. आता आपण पाहत आहोत 12 तासांनी अशा प्रकारे मस्त असा आपला शाबू फुललेला आहे. पहा किती फुललेला आहे. अगदी पातेलभर झालेला आहे. आता हा शाबू पूर्ण आपल्याला खुल्ला खुल्ला करून घ्यायचा आहे. पूर्ण गाठी आपल्याला फोडून घ्यायच्या आहेत जेणेकरून पापड करते वेळेस आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही. तर एकंदर मी 2 मिनटं लागतील. पूर्ण हाताच्या साह्याने मी हे शाबूचे गुठुळ्या फोडून घेणार आहे. या प्रोसेसला 2 ते 3 मिनटं लागतील, पण आपल्याला पूर्ण शाबू हा खुल्ला खुल्ला करून घ्यायचा आहे. अगदी खुल्ला खुल्ला. तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर फुलला आहे. किती दुप्पट याचा आकार झालेला आहे साबुदाण्याचा. भरपूर अशा पाण्यात आपण रात्रभर भिजू घातला होता. तर एकंदर माझा पूर्ण शाबू हा आता ह्याच्या गाठी फोडून झालेल्या आहेत. अशा प्रकारे पूर्ण शाबू आता मी फोडून घेतलेला आहे. सुट्टा सुट्टा करून घेतलेला आहे. गॅस सुरू केलेला आहे. मोठं पातेलं ठेवलेलं आहे. ह्या पातेल्याने आपण शाबू भिजू घातला होता. 2 पातेलं होतं. तर आपल्याला 6 पातेले आता पाणी घ्यायचं आहे. एकाच 3 पातेले मी यूज करणार आहे. 1 पातेलं जर शाबू असेल तर 3 पातेले पाणी घ्यायचं आहे. तसं आपल्याकडं 2 पातेले शाबू घातला आहे तर आपण 6 पातेले पाणी घ्यायचे आहेत. अगदी ॲक्युरेट मेजरमेंट करायचं आहे आपल्याला. 1 2 3 4 5 आणि 6 पातेले मी पाणी घातलेलं आहे. आता ह्याला खळखळ असं उकळी येऊ द्यायची आहे. पोहे खायचे 2 चमचे ॲक्युरेट घेतलेलं आहे मीठ. 2 चमचे घ्यायचे आहे. फक्त आपल्याला मीठच घालून हे पळी पापड करायचे आहे साबुदाण्याचे. मस्त अशी उकळी येऊ द्यायची आहे. तेव्हाच आपल्याला शाबू टाकायचा आहे.
आता आपण मस्त असं पाणी गरम झालेलं आहे, आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे. तर पाहू शकता मस्त अशी उकळी आलेली आहे. पहा, सुंदर अशी उकळी आलेली आहे. आता आपण काय करूया, उकळी आल्यानंतर स्टेप बाय स्टेप आपण 2 स्टेपमध्ये शाबू घालणार आहोत. हा फोडलेला शाबू मी ह्या पळीनं अशा प्रकारे घालणार आहे. आणि शाबू घालते वेळेस तुम्हाला गॅसची फ्लेम फास्ट करायची आहे, कारण शाबू घालताना पाणी थंड होतं, त्यामुळे गॅसची फ्लेम फास्ट करायची आहे. आता पाहू शकता अगदी हळूहळू मी पूर्ण शाबू घालून घेत आहे. एकंदर पूर्ण शाबू घालून झालेला आहे आपला. मस्त असा पूर्ण शाबू घालून झालेला आहे. पाहू शकता. आता अशाच कंडिशनमध्ये अगदी 2 मिनिटं फुल गॅसवर ठेवायचं आहे. आणि 2 मिनिटं झाल्यानंतर आपल्याला लो गॅसवर गॅस करायचा आहे. 2 मिनिटं झालेले आहेत. अगदी फुल गॅसवर मी साबुदाणा ठेवलेला होता. आता लो गॅसवर आपल्याला कमीत कमी 20 ते 25 मिनिटं हा 1 किलो शाबू शिजू द्यायचा आहे लो गॅसवर, जेणेकरून शाबूचा कलर बदलणार नाही, रंग बदलणार नाही. अशा कंडिशनमध्ये मी लो गॅसमध्ये 20 ते 25 मिनिटं ठेवणार आहे. 10 मिनिटं झालेत. पाहूया आपली शिजण्याची प्रोसेस कशी चालू आहे. पाहू शकता 10 मिनिटं झाले. अशा कंडिशनमध्ये शाबू शिजत आहे, मिळून येत आहे शाबू. पाहू शकता अशा प्रकारे मिळून येत आहे. आपल्याला लो गॅसवरच शिजवून घ्यायचं आहे. पहा किती टपोरे टपोरे शाबू दिसत आहे. आणखीन फक्त 10 मिनिटं झालेले आहेत. आणखीन 20 मिनिटं राहिले आहेत. आता 20 ते 25 मिनिटं झालेले आहेत. पहा किती सुंदर साय आलेली आहे. मस्त असा आपला साबुदाणा शिजला गेलेला आहे. अगदी तुम्ही जवळून पाहू शकता किती सुंदर साय आलेली आहे. ही पूर्ण सायच आहे. पहा असा चिकट चिकट शाबू झाल्यानंतर समजून घ्यायचं की आपला साबुदाणा शिजला गेलेला आहे. तर परफेक्ट असा साबुदाणा आपला शिजलेला आहे. आता मी गॅस बंद करते. मला तब्बल 20 ते 25 मिनिटं लागलेले आहेत साबुदाणा अशा प्रकारे ट्रान्सपरंट होण्यासाठी. तर आता आपण गॅस बंद करूया आणि पापड घालायला ची तयारी करूया. वर आलेले आहे. मस्त असं मेन कापड हातरलेलं आहे. आता अगदी पळीनं पाहू शकता. अगदी तुम्ही अशा प्रकारे पळी पापड घालू शकता. पळीनं तुम्ही नुसतं ओतलं तरी होतं. पहा किती सुंदर झालं आहे सारण आपलं. एकदम परफेक्ट झालेलं आहे. शाबू सुंदर असा शिजलेला आहे. तर अशाच प्रकारे आता मी पूर्ण साबुदाण्याचे पळीपापड घालून घेते. पाहू शकता किती सुंदर सारण झालेलं आहे. सुंदर आपले पळीपापड झाले आहेत. अतिशय परफेक्ट असे झालेले आहेत. पूर्ण आता मी पळीपापड घालून घेतलेले आहेत. काही पळीपापड मी पिंक मेन कपड्यावर घातले आहेत, तर ही पळीपापड मी हिरव्या मेन कपड्यावर पाहू शकता अशा प्रकारे घातले आहेत. आता हे पूर्ण पळीपापड आपल्याला साबुदाण्याचे 2 दिवस कडक उन्हात वाळू द्यायचे आहेत. मस्त असे वाळल्यानंतर होतात. मी खाली चटई हातरलेली आहे आणि वरती हिरवं मेन कापड हातरलेलं आहे. आणि मस्त असतात आपल्याला 2 दिवस हे पळीपापड वाळू द्यायचे आहेत. भरपूर असे झाले आहेत.
शाबूचे पापड सुकले गेलेले आहेत, पाहू शकता. त्यावरचे ही पूर्ण पापड सुकले गेले आहेत. आता आपण पलटी करून घेऊया, साईड बदलून घेऊया. अशा प्रकारे एक एक पापड सहज निघते. अशा प्रकारे आता मी पूर्ण एक एक पापड काढून पलटी करून सुकायला ठेवणार आहे. पाहू शकता, सहज आपल्याला काढता येतील अशा सुंदर पापड झाले आहे. अशा प्रकारे पूर्ण पापड मी काढून घेणार आहे. माझा छोटा मुलगा हे पापड काढत आहे. अगदी लहान लेकरांनी काढतील असं परफेक्ट आपलं सारण शिजलं होतं. तर अशा प्रकारे पूर्ण आता मी पापड काढून घेते. पाहू शकता, साबुदाण्याचे वाळून आपले ढीगभर पापड झाले आहेत. पहा किती सुंदर झालेले आहेत. तुम्हाला अगदी जवळून दाखवत आहे. अप्रतिम असे झालेले आहेत. खूप झाले आहेत, ढीगभर झाले आहेत. अगदी एकही आपला पापड पाहू शकता. सुंदर असे ढीगभर आपले साबुदाण्याचे पळी पापड वाळून तयार झालेले आहेत. तुम्ही अगदी कोणताही पाहू शकता. खूप मस्त झालेले आहेत. एकही तडा गेलेला नाही, चीर गेलेला नाही. अगदी कोणताही तुम्ही पाहू शकता. खूप मस्त आपण परफेक्ट हे सारण शिजवलं आहे आणि शिजवल्यामुळे मस्त असं उलटण्यात आलेलं आहे. आणि अगदी तुम्ही लहान मोठे कोणतेही पहा, खूप परफेक्ट झालेले आहेत. अगदी काचसारखे झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता किती सुंदर आपले पापड झालेले आहेत. अगदी काचसारखे ट्रान्सपरंट झालेले आहेत आणि अतिशय भरपूर असे झालेले आहे. तर मस्त असे पापड आता आपण तळून पाहूया. पहा किती सुंदर पापड झालेले आहेत, भरपूर असे झालेले आहेत. तर चला मग आता आपण तळून पाहूया. गॅस सुरू केलेला आहे, कढई ठेवलेली आहे. कढईत तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे. आता आपण एक एक करून पापड आपली साबुदाण्याची मस्त अशी ट्रान्सपरिंग झालेली पापडी आपण सोडूया. पाहू शकता, अगदी मोजक्या साहित्यात भरपूर अशी अगदी मोजक्या साहित्यात ही रेसिपी होते. पाहू शकता किती सुंदर पापड तळली गेलेली आहे आणि किती पांढरी शुभ्र झालेली आहे. आणखीन एक तुम्हाला दाखवते. पाहू शकता, आणखीन एक टाकलेली आहे मी. पहा किती कढईभर फुलली गेलेली आहे. किती सुंदर पांढरी शुभ्र झालेली आहे. पहा अगदी कापसासारखी पांढरी शुभ्र झालेली आहे. आणखीन एक मी तुम्हाला तळून दाखवते. मस्त असे तेल गरम झालेलं आहे. आणखीन एक मी पापड तळून दाखवत आहे. पहा किती सुंदर झालेलं आहे, किती मोठं झालेले आहे पापड, किती पांढरे शुभ्र झालेलं आहे. पाहू शकता. आणखीन एक तुम्हाला दाखवते. पाहू शकता, तेल भरपूर असं गरम होऊ द्यायचं आहे आणि नंतरच आपल्याला तळायचं आहे. आणखीन एक दाखवते तुम्हाला. किती सुंदर आपले पांढरे शुभ्र कापसासारखे पापड झाले आहेत. पहा कढईभर पापड झालेले आहे. आता अशाच प्रकारे मी पूर्ण पापड तळून घेते. एक प्लेट घेतली आहे. पाहू शकता किती सुंदर आपले पापड तळून झालेले आहेत. किती पांढरे शुभ्र झाले आहेत. पाहू शकता किती मोठे झाले आहेत. आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते? उपवासासाठी अतिशय खास अशी ही रेसिपी आहे. पहा किती पांढरे शुभ्र आणि एकालाही तडाच गेला नाही किंवा तुटली नाही अशा प्रकारची सुंदर ही साबुदाण्याची पळी पापड झालेली आहे. अगदी तुम्ही नवशिकाऊ असाल तरीही तुम्हाला अतिशय सुंदर प्रकारे जमतील अशी ही रेसिपी आहे.
तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. अगदी थोडी जरी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला प्लीज प्लीज विसरू नका. आणि अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया. बाय, टेक केअर.